हॅलो, मी राधिका देशपांडे, मी या BNM मैत्री मेळाव्याची ट्रेझरर. तर मंडळी, मजा येते आहे का? असंच या सगळ्या परफॉर्मन्सनी गेल्या 5-6 महिने जीवतोड मेहनत करून आपल्याला हे प्रोग्राम्स एन्जॉय करता यावे त्याकरता खूप मेहनत केली आहे. तर आपण त्यांना असंच प्रोत्साहन देत राहू. आणि आता प्रेझेंट करतात आहेत त्रिवेणी सिन्सिनाटीचे त्रिवेणी मराठी मंडळ निरोप हे स्किट प्रेझेंट करतात आहे. तर त्यांना वेलकम करू. दर 8-15 दिवसाला येतात. 2-4 दिवस असताना मग जाता कुठे असं गावागावाला वाजवून घेतात. मग खायचं काय करतो का असंच तिकडे मिळत तसं. काय म्हणतो काय थांबायचंच ते जात आहे बॉम्ब गावाबाहेर जायचं म्हणजे लई बेकार वाटत. म्हणजे कसं त्या आप्पाच्या मळ्याच्या वरच्या अंगाला गेलं ना वेळ गुडघ्यापर्यंत चिखल बाबळीचं राग वाढली सगळं त्यापुढे तो नाला येतो. हे टिचभर पाऊस आला की पाणी भरते त्या सगळं पाणी भरतात. पावसाळ्यात ही मोठी जनावर बाहेर निघतात. एखादं चावलं ना व्हायचं थांबा. पावसाळ्यात आमची बस अडकलेली चंद्री चंद्रीच्या अंगात लई डबल बनतात. कधी कधी अंगात वारं पडले देखील विचार असं केले. बालिस्टर म्हणजे आमची मंडळी बरं का. फडाफडा बोलत्या पण पेरमग बालिस्टर म्हणतो मी तिला. बालिस्टर कधी कधी लई चिडतो. चूक नसली तरी पण लय बोलतो. हे चांगली आहे बालिस्टर. आज कोंबडी वडे केलं माझ्यासाठी. Bye.
लय दुखतंय. आई गं. अरे बाई. लय दुखतंय. आई गं. आई गं बाई. देवा. महादेव हे महादेव भुऱ्या मेलाच की काय मग माझ्या बाला हाका मारल्यावर नाही मलाच कसा ये बघ आत्ताच्या आत्ता तालुक्याच्या गावाला जा आणि ह्यापैकी एक बाय डॉक्टर घेऊन ये. जा आत्ताच्या आत्ता एवढे पावसात मग का महिन्याभराला जायचं म्हणतो नाही येऊन निघालोच बघा. हे बघ त्यांना म्हणावं असाल कशात चला काय असाल कशात हा रक्षा लगेच निघा म्हणून सांगायचं. जमलं तर बरोबर घेऊनच यायचं. वाढ बघा हा नाही अरे होतंय का वय वय झालं येऊ का हे बघ इकडे बाई पैशासाठी किरकिर करायला लागली तर म्हणावं काळजी करायचं कारण नाही. तू म्हणशील ते देऊ तुम्ही काय म्हणणार आता ले टाकू नवं म्हणाल ते देऊ असं येऊ का हा आणि इकडं तिकडं बोंबलत नको जाऊ. नाही नाही यो थेट निघालोच बघा. हा तर मंडळी या ठिकाणी आपण सगळेजण मित्र का आलो? तर त्रिवेणी मित्र मंडळ शिक्षणासाठी सादर करत आहे निरोप कथा होय आपले द मा मिरासदार नीलज रुगडीकर काय करायची का मग सुरुवात होऊन जाऊ द्या मग. चला 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 अगं पान वाढली जीवन घ्या गरम गरम. सांगा तरी कोंबडीवाडी कसं झालंय. ऐकता ना काय म्हणते मी हे का तिकडे बसले तरी कोकणाला ते लक्षच नाही कशात. हे बालिस्टर हा इनामदार पत्ती कसा लागला माझ्या पाठीमागे. काय झालं आता इनामदारच्या बायकोचं लागलं पोट दुखत त्यात काय नवीन नाही. अहो दर भाजी पदार्थ इनामदाराची बायको पाळण हाय खावा पुढे बोला. सकाळपासून त्याचं पोट दुखत त्यामध्ये दुखणार दुखलं तर त्या माऊलीचं दुखत. आता इनामदार मग आजच्या आत्ता तालुक्याच्या गावाला जाऊन डॉक्टर पे घेऊन या बाया या वक्ताला ते इनामदार म्हटलं बोंबलं जपच्या लगीचे असं निरूप करायचं तिला होय का लागत इतकं सोडली तुला इतक्या रातच्याला नाही जाऊ द्यायची तुम्हाला. आम्हाला बी पोरं बाळ होऊन देताय की नाही दोडांनो. नोकरी माझी कशी नोकरी कुठच्या कुठं जायचं म्हणजे काय अजिबात हालायचं नाही. सांगून ठेवते
मी आता तुझी मोठी बाळ आहे. आणि त्यातनं तुमची तब्येत नाही बरी. खोकला नव्हतं सारखं. हे सगळंच होतं. मग आता इनामदाराचं निरूप तालुक्याला पोचवलं म्हणजे झालं. त्यासाठी तुम्हीच जायला पाहिजे असं हल्ला. मी काय म्हणते रंगाला धाडा रंगा दिवसभर गावात गुंडळतंय आणि मी एवढ्याच्या जीवावर भाकर मोडते फुकट केलं का तर काय होतं ते रिकाम टावळा आणि गावचा भोवळा आता काम लागत नाही. रंगाला निरोप तू सांगतेस की मी सांगतो. तुम्ही हवा निवांत देते निरोप. मग नाही जाणार ना आता. आता कसं पाहिजे मग ती पोरा बाळांचं काय म्हणत होतीस? तिकडं चला चला चला. मला लागली कुणाची उचकी ओ मला लागली कुणाची उचकी ओ लागू नको याची का त्याची लागू नको मला लागली कुणाची उचकी. माझ्यामुळे नाही झालं. हॅलो खाली बसू कुठं कसला निरोप आहे? निरूप तालुक्याच्या गावाला डागदर आणि बाई हाये त्यांना घेऊन यायचंय. बोलवणार म्या बाईला बोलवणार. पुढचं ऐका. बोलवणार म्या बोलवणार. अहो ऐका तर खरं. म्हणाव इनामदारानं बोलवलंय. सवड असली तर या म्हणाव लवकर. काय म्हणणार? म्हणणार इनामदाराकडे म्हणणार म्या बाईला बोलवणार. पुढचं ऐका. म्हणाव पैका लागल तितका देऊ. खानदाडीभर म्हणली तर खानदाडीभर देऊ. पण येण्यात काय हय गय करू नका एवढं सांगा बरं का निरूप. देणार म्या निरोप देणार म्या बाईला बोलवणार. समजा आलं का ध्यानात? आले 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 समद ध्यानात आलं. आले आले. हा मग घ्या आटपा निघा शिक. सांगतो हा समद सांगतो. खानदाडीभर बाया द्या म्हणतो. खानदाडीभर सांगतो सांगतो. आता काय करतं हे बेवडं कोणाच ठाऊक. एवढ्या राज्याला धाडलं बरं मला. आणि तो माझ्या फुगणीचा त्याला काय झालं? तो झोपलाय बोकडावाने फुगणीचा. आपल्याला रात्रीची लई कामं असतात. तालुक्याच्या गावाला जाणार आणि अर्जंट निरोप देणार. अर्जंट हा काय खाली बसू? नाही म्या खाली बसणार नाही. अर्जंट निरोप
आपणच असली टुकार कामं करायची होय. आपणच असले बायांना निरोप द्यायचे नाही. म्हणजे माझं ठीक आहे, पण तुम्हाला बी धाडलं, तुम्हाला बी पाठवलं. उडता येतं म्हणून माणसाला कुठे पाठवायचं होय. आणि ते बी डायरेक्ट लंका. कुठं गेला, कुठं गेला? मारुती उडाले, मारुती उडाले, मारुती उडाले, उडाले मारुती. मीच उडालो, मीच नाही. तुमचं बरं आहे, बरं आहे तुमचं, पण माझं काय 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 माझं? तुम्हाला काहीतरी माहीत होती, मला तर ते पण माहीत नाही. हां हां माहीत आहे. डोंगर धरलाय ना नीट, डोंगर धरलाय ना. पाडू नका बरं, पाडू नका. का ठेवता खाली? पाडू नका. तुम्हाला धरावंसं वाटतंय ना, धरा. आपलं असंच असतं, धरा. हां हां मी काय म्हणतो, मी एक झोप काढतो. एक वयस डुलकी काढली की माणसाला हुरूप येतो. नाही, मान्य आहे, निरोप अर्जंट आहे, पण सांगणारा नेहमीच गडबड करून सांगतो. देणाऱ्यानं सांगायचं ना, निरोप अर्जंट आहे का नाही ते. नाही. हां मी एक झोप काढतो. एक झोप काढली की तरतरीत उठतो आणि निरोप देतो. हां हां बाईला निरोप अर्जंट आहे, निरोप अर्जंट आहे. बाई अर्जंट, निरोप अर्जंट. बाई निरोप अर्जंट आहे, बाई अर्जंट. लवकर फ्रेश होऊन ना खंडोबाचं नमस्कार करायला पाहिजे बाबा. छाया गीत के श्रोताओं को रेडियो सखी श्रुति भावसार का नमस्कार. इंसान का चेहरा पढ़ना बहुत मुश्किल होता है. पलकों के भीतर छिपी नदी किसी को दिखाई नहीं देती. उस नदी का पता उसी को होता है जिसकी आंखों से छल छल बहती है नदी. आजचा दिवस हे बंद करते डबड. रेडिओ आहे का रेड आहे? ए तू का ऐकलं का तू? काय गावमध्ये निवडणुकांचं वार जोरात आहे. पाटलांना लई पैका सोडलेला दिसतं यावेळी. पण म्या काय विचार करतोय, हा या वेळेला सरपंच किल्ला मीच उभा राहतो की. अरे बिनविरोध निवडून येणार बघाच तुम्ही. ए 4 मत तरी पडतील का तुला? गबे काय तरी काय काय बोलतो तू? तू मदत देणार नाही होय मला? हा ते बघ शालू आली बघ. शालू शालू उचल. ए मर्द आहेस ना, दे की उचलून दे का. अरे काही येडाय की काय रे लगा तू? अरे शालूचं झंपर पडलंय, दे की उचलून. अरे मी माझ्या बायकोच्या जम्परला हात लावत नाही.
सांगून राहिलाय. तुला काय जम्पर घालायला सांगतो का? उचलून दे की ले का? असं म्हणतोस? बर. कावली केलं का माझ्यावरती? चेहरा भोळा आणि करतो बायकांचे कपडे गोळा. वैर नसतो का? ए नरसाळ्या, तालुक्याच्या गावाला जाणार होतास ना? गेला नाही का तू? जाणार होतो, नाही गेलो. का रे? आमची गाय आली ना कालच. पण काय झालं? कालवड झालं या. चांगलंय चांगलंय. खंडोबाची कृपा. होय. तेवढं खरवस पाठवून दे घरला. कुणाचं? गाईचं? नाहीतर काय बैलाच असतो वैर भाड्या. काय बिडी का? हे घे. त्यो कोण चाललाय रे तिकडं? कुठं आहे? त्यो बघ की तिकडं. रंग आहे की काय? रंगा? हा, ते बोगरवाडीचं दारुड. हा, मला नाही वाटत. ते बेन इकडं कुठं फिरतोय? काय रे रंगा मर्दा, सकाळ सकाळ इकडे जांभूडवाडीला कुणीकडं? अरे जरा तालुक्याच्या गावाला जातो. कशाला रे? एक अर्जंट काम आहे जरा. अगदी बसाया टाइम नाही का? एक तर अर्जंट काम आहे वय. एक तर अर्जंट नाही म्हणा, पण गेलेलं बरं. अरे ये बस जरा बिडी बिडी वाढा मग जा. असं म्हणतोस? हा. अरे मग उशीर होईन ना. अरे नाही होत, ये बस. बर आलो आलो. हा, कसं चालतंय? डोळे बिल्ले लाल हाती, रात्रभर डोसलेलं दिसते. अरे वा भावड्या, जपून जपून जपून. ये जरा तोंड धुवा तिकडं. इकडे इकडे या. हा. हापसेवर या. या इथे या. तालुक्याला कशाला चालणार रे? हात पुढं माहिती करा. का? त्या बोकरवाडी याला काळ कुत्र विचारे आणि तालुक्याला याला कोण उभं करून घेत? कर बिडी कर. लई काकडल्या. काय काय काम काढलंय? ते इनामदाराचं कोणी पाहुणा आहे का तालुक्याला? कोण? तात्या इनामदार म्हणतोस काय? होय तोच. त्याचं कोणी नाही तालुक्याला. कोण नाही? पण कार विचारतोस कशा पायी? अरे त्याच अर्जंट काम होतं. कोणी एक बाई आहे, तिला सांगायचं आहे की सवड असली तर बोलवलंय म्हणून. अरे तिच्या बायली इनामदाराच्या. हा? अजून त्याचा खेळ सुरूच आहे की? असं? खेळ? कोणचा खेळ? बा माहितीच नाही बे तुम्हाला? नाही बा. या इनामदारानं माग लई बाया नाचवल्या होत्या. असं? लईचा आवडपणा केला होता. असं? हा, काय ते आम्हाला सांगतं खरं? माग एका बाईच्या नादाला लागलं होतं इनामदार. हा. सगळं सर्व तिच्या माग माग. हा. तिचा एक तमाशा चुकवायचा नाही गडी. काय असं? सांगतो? मग एकदा घरी नाच गाण्याची बैठक केली. हा. तेव्हा कधी नव्हा तो गडी भांग प्याला. हा. मग काय इठा सातारकरीन समजून ढोलकीवाल्याचा घेतला मुका. आणि एकदा नवा दोनदा घेतला. असं? हा. दोनदा? हा. दोनदा कशा पायी? एकदा चुकून घेतला. आणि एकदा भांग प्याल्यावर ढोलकी काय नि बाई काय सगळं सारखंच. मग काय इठा म्हणली, भले इनामदार तुम्ही कडी केली, आता आणखी एकदा घ्या. असं तेव्हा इनामदारानं ढोलकीवाल्याचाच आणखी एकदा मुका घेतला. असं लोक म्हणतात. आपण काय प्रत्यक्ष बघितलेलं नाही. का रे रंगा मर्दा, मारी तुमचं इनामदार तर लयच वाण दिसतोय. मग काय ऐसतो? आता अलीकडं गडी चौंगाने खाली आलता, पण परत पाण्याची लेवल वर चढलेली दिसते. पाण्याची लेवल वर चढली? हा. आणि ती कशावर? निरूप द्यायला पेशंट रंगाला धाडून दिलं नव का? दुसरी कुठली बाई असणार?
का अरे रंगा हा? अरे कुठल्या बाईला निरोप धाडलाय तुमच्या इनामदारानं? अरे दुसरी कुठली असणार, ती तमाशातलीच असायची. दुसरं काय? अरे पण कोणची? अरे येड्यानं नाव गाव बायला लागत नाही. हा कुणीकडनं खेर काढणारी असली म्हणजे झालं. जी भेटाल तालुक्याला ती आणायची. हा. आपल्याला काय खरवस मिळाल्याशी मतलब, गाय कुणाची बी असो. तिचे बर हा. आणखी काही निरूप? आणखी हा हा आणखी जो म्हणलाय पैशाची काळजी करायचं कारण नाही, हा. लागल तेवढा पैका सोडतो. हा म्हणजे समजा फुल ताफा बोलवला असणार. हा हे मग आपण बी जायला पाहिजे की राव. हा. या किरा खुशाल, इनामदाराचा वाडा बक्कड दांडगा आहे. म्या झाडला होता ना माग 5-50 गुरं मात्याले का टायमाला. मग काही हरकत नाही. आणि नाही मावली माणसं तर बाहेर चांगणात करायला लावू की कार्यक्रम आपण. हा चालतंय चालतंय, हा. त्याची तर काळजीच करू नका. बिनगोर या. माझा मेवना आहे ना तिथं चाकरीला, आता परमिशन द्यायचं का माझ्याकडे लागलं. हे बी एक बरंच होईल म्हणा. तर रंगा हा. आता शेवट जेवणाचा तालुक्याला. जेवण हा तसं का होईना शेवट, पण आता काय काढलास पण जेवल्यावर माझं काम मर्दा बाद होतं 4-2 घंटे. जायचं नगच वाटतं मला. त्यात काय अवघड आहे. हा. निरूप द्यायला तूच जायला पाहिजे असं तर काय नाही ना. नाही मग झालं तर भाषिक असं जेवण वेळ आहे, अन्नाला डावलू नाही. नाही. हा. आणि मस्त जेवण बिवण करू आणि रमी टाकू ना दामदी. आणि मग निरोपाचं काय रे मर्दा? निरूपच हा. तेव काय तिच्या मारी यो घिसाडी नेऊन पोचता करेल की. हा तालुक्याला जायचं ते त्याला. यो काय रे भीमू? कोण म्या? अरे नाही तर काय खंडोबाशी बोलतो का मी? नाही, जाणार आहे मी तालुक्याला, पण राज्याला जाणार आहे. अरे त्यात काय आहे, तेवढं सांगावं दे बाईला म्हणजे झालं. कुणाला बाईला? त्या मायला साजूक तुपात तळलेला बेदाना बाई काय खाती का तुला? खात नाही, पण पण मला त्यातलं काही ठाव नाही ना. अरे तुला कोणी सांगितलं बाईशी बोलायला? हा तुझा तो साडवा ना तालुक्याला. कोण? आमचे शंकर भाऊजी. त्याला विचार म्हणजे झालं. काय विचारणार ना? बर हा. विचार तू. हा मग झालं तर झालं झालं. जायचं का मग? नाही नाही. खेळ मग. हा. ही घ्या माझी बदाम राणी. काय पाहुणं लेट केलं यायला? वय अचानक काम निघाल तर लेट झाला. कसलं काम काढलंय? एक निरूप होता भोकरवाडीच्या इनामदाराचा, जरा अर्जंट होता. इनामदाराचा? काय निरोप आहे? ते सांगतो तुम्हाला नंतर. अरे ये रे मग कंचा निरोप आहे? बरं सांगतो. त्यांनी एक बाई बाजारातून खुरप मागवली आता बाजारातून. खुरपच ना? करल की आपला जगताप, सांगतो त्याला. बरं ते पडवळला पैका दिलं का? नाही ना, वरनं पिंजरं लावा म्हणतंय गुदामात. पिंजरं? कसलं पिंजरं? घुशी पकडायचं.
हे म्हणजे दाराला केळीचं कुटण वरातीला उठ. हा, आधीच्या कामाचं पैसे द्यायचं आणि मग नवीन काम घ्यायचं काय. बर बर चल जाऊन येतो मी वावरात. अरे बा पोरं खोळंबली असतील. या निरूप सांगायचं होता. अगे जाऊन येतो ग कोपऱ्यावर. व भाऊजी अहो ती निरूपच काय जरा अर्जंट होता. अरे खुरपच ना खेरू की आपण. नाही नाही खुरपाचा नाही दुसराच होता. काय होय त्यांनी भाऊजी ठेचा वाढो. नग नग बर. अरे ये भीमू एवढं का कचरा लागलाय मर्दा. कंचा निरोप आहे. आता कसं सांगू तुम्हाला जरा नाजूक काम आहे. हा, बसा ना सांगतो. तिकडं नाही इकडं बस. बोला. एक बाई मिळेल का. बाई वय बोल बाई तुम्ही बी आमच्याच कॅम्पातले निघाला की भाऊजी. तसलं काय नाही बरं का आपलं. हा मग तुम्हाला कशाला पाहिजे बाई. मला नव्ह मला त्या भोकरवाडीच्या इनामदाराला पाहिजे. हा इनामदाराला होय. कशा बाई. आता ते कुणाला ठाव. त्यो इनामदार हा त्या इनामदाराला त्या बाईचा मुका का काय घ्यायचा म्हणत. मुका डायरेक्ट. तर मला काय माहिती. माझ्या गावाकडची माणसं सांगत होती त्यो इनामदार हे असले नाच गाण्याचे कार्यक्रम करतो आणि त्या वक्ताला हे असलं काहीतरी करतो म्हण. हा अरे म्हणजे नाच गाण्याचा कार्यक्रम करायचंय म्हण की. हा वय वय. आणि पैशाच ते काय अवघड नाही. इनामदार म्हणालाय 1000 रुपये बी देईन. हा काय वाटल ते देईन पण बाई आण ताबडतोब असंच म्हणालाय. 1000 म्हणले काय बेन. वय भाऊजी अहो बोला की काय तर पुढं. पाहुण काय घाई नाही ना. घाई कसली आली या. करतो तुमचं काम उच्चाला. हा पण बाई मिळेल ना. बाई अरे मिळाली समज. पर कंची हाय एक जुनी बाई एकदम बेस्ट. अरे कधी चवळीच्या शेंगावानी बाई पाहिलंच का तू. चवळीची शेक बघितली की म्या. बर ते राहू द्या. नाव तर सांगा खरं. नाव अंबुजान. अंबुजान भाऊजी हा चवळी.
दिशी करून दिला विडा त्या दिशी करून दिला विडा टिचला माझा चुडा कहर भलताच भलताच रंगला काठ लाल ओठात राजसा राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हा विणबाई कोणता करू शिणगार सांगा तरी कुण्या गावाच अलपाखरू अहो कुण्या गावाच अलपाखरू बसले डौलात न खुद खुद हसतय गालात बसले डौलात न खुद खुद हसतय गालात अहो लबाड खुद खुद हसतय कस कस बघतय आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात मान करून जराशी तिरकी भान हरपून घेतय गिरकी मान करून जराशी तिरकी भान हरपून घेतय गिरकी किती इशारा केला तरी बी आता किती इशारा केला तरी बी अहो आपल्याच तालात न खुद खुद हसतय गालात कुण्या गावाच अलपाखरू अहो कुण्या गावाच अलपाखरू बसलय डौलात न खुद खुद हसतय गालात अहो लबाड खुद खुद हसतय कस कस बघतय आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याच नादात रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशीचा मी काढिला हातून गाला उन्हाच्या साडीला रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशीचा मी काढिला हातून गाला उन्हाच्या साडीला जात होते वाटण मी तोऱ्यात जात होते वाटण मी तोऱ्यात अवचित आला माझ्या होऱ्यात जी होऱ्यात तुम्ही माझ्या पदराचा शिव का ओढीला अजून गाला माझ्या साडीला अजून गाला माझ्या साडीला रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशीचा मी काढिला अजून गाला माझ्या साडीला अड सांभाळ तुऱ्याला गाला अड सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागल कोल्हा ग तुझ्या उसाला लागल कोल्हा तुझ्या उसाला लागल कोल्हा ग तुझ्या उसाला लागल कोल्हा
याची कुठवर ठेवशील निगा, लांब रुंद पिकला बिघा, याची कुठवर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे यावतनं जगा, याला कुंपण घालशील किती, जात चोरांची लय हिकमती, याला कुंपण घालशील किती, जात चोरांची लय हिकमती, आपली आपण धरावी भीती, आपली आपण धरावी भीती, अर्ध्या रात्री घालतील घाला, अर्ध्या रात्री घालतील घाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, फड सांभाळ तुऱ्या लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, ग तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, ग तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा, ग तुझ्या उसाला लागल कोल्हा. कुठं चालला? आबुजांचा तंबू येऊ. तिच्याकडंच जायचंय. सुपारी घेऊन आलो या भोकरवाडीच्या नंदरकडनं. भोकरवाडीचा इनामदार अजून सुपारी देते ती. हा मग चल हो बाजूला. ए थांब शंकर्या, ए शंकर्या, आईला फकलीच. ए सुपारी घेऊन आलो या. सुपारी म्हणे. मग अंबुजान काय ठरलं? बोल की काय तर. जमणार नाही. का ग? तो इनामदार लयजीन जातीचा आहे. हाय ठाव मला. माग 5-7 वर्षाखाली मी गेलते तो फक्त 100 रुपये हातावर टिकवलं. मग पुन्हा नाही गेले मी. अहो मागची गोष्ट सोडून द्या की. हा ते जुनं झालं. या खेपेला तशी काही काळजी नाहीच. अव रुपये 1,500 काढूनच ठेवल्यात निराळ. असं होय? वय तर. अहो मी असं मग डोळ्यानं बघितलेत की पैसे काढून ठेवलं इकडं आणि मी निघालो एक्सप्रेस तुमच्याकडं. मागच्या वेळेला जागा झाडून घेतली नव्हती नीट. आता काही तयारी तरी केली आहे का बैठकीची? आता हे काय सांगायचं झालं वय. हा हंड्या झुमर चाकपा करून ठेवल्या ती. हालाला नवा कोरा कोरा रंग मारलाय. नव्या गाद्या लावल्या ती. एवढंच नाही शालू पैठण्या समद समद काढून ठेवलंय. असं होय? वय तर. बरं चालल. आता कस जे हाय ते हाय आणि जे नाही ते पण हाय. पण आज पण बारी आहे आणि उद्या पण बारी आहे. उद्याची बारी झाली की परवाच्याला येऊ. चालल? चालेल चालेल. चहा नाही घेतला? ए चहा द्या की त्यांना. पण ते अर्जंट या म्हणजे झालं. अर्जंटच की. आम्हाला काय बैल झुपली की निघालो आम्ही. ढोलकीवाला हा तुम्ही येणार की नाही बारीला? हो येऊ की. का?
नाही, आजकाल ढोलकीवाला जात नाहीत म्हणा इनामदाराकडं बारीला. सामान घेतलं का सगळं नीट? 1,500ची बारी आहे, काय कमी नाही पडलं पाहिजे. 5 बैलगाड्या भरल्यात आता, घेतलंय समद. पण ही कमळी कुठं राहिली आता? आय हिते बसली आहे मी आत तुझ्या आधी. तरीच म्हंटल बैलगाडी भरलेल्या कशा दिसतंय. आहा, लय बोललीस. बैस आता लवकर म्हशे. सुरू झालं का तुमचं? चला जाऊ द्या. स्वारी निघाली जाया भोकर वाडी, मनी घेऊनी सुपारी, रुपये 1,500. असं वय, मग पुढं काय झालं? सांगतो. ऐ वाजीव, आर स्वारी निघाली आटपून हो बारी. स्वारी निघाली आटपून हो बारी. आर स्वारी निघाली ऐका कारभारी. स्वारी निघाली ऐका कारभारी. आग तिची न्यारी दारी मदारी ती थेट इनामदारी. अनगाठा या वाडी सुंपली बैलगाडी, घेऊन ताफा चालली. हे मनी सुपारी 1,500. मनी सुपारी 1,500. यार स्वारी निघाली भोकर वाडी, अंबुजान निघाली. करून न्यारी दुसऱ्या प्रहरी भरी, समद्यांच्या मनी उभारी. यासी कुठ ठाव अवायका की हो राव, जायचं ओलांडून कंचा डोंगर कंच ते गाव. करून न्यारी दुसऱ्या प्रहरी, समद्यांच्या मनी उभारी. करून न्यारी दुसऱ्या प्रहरी, समद्यांच्या मनी उभारी. यासी कुठ ठाव ऐका की हो राव, कंच कंच ते गाव, कंच कंच ते गाव. अरे थांबला का रे मर्दा? पुढं काय झालं? सांग तर खरं. भाद्रपदात आला के तू राशी, ग ग ग ग ग ग ग, पाऊस कलंदरी. पाऊस कलंदरी. झाला कहर तिसऱ्या प्रहरी. झाला कहर तिसऱ्या प्रहरी, बरसला सरी वर सरी. बरसला सरी वर सरी. बरसला सरी वर सरी. सरी वर सरी. सरी वर सरी. बरसला सरी वर सरी. हा वाट बिकट ही निसरडी. तिच्या वाट बिकट आणि निसरडी. हा आणि त्यातून दिसना ती वाडी. हितून चिखल, अहो इकडं चिखल तिकडं राडा. त्या पल्याड तो वढा, मंदी नडी. वाट बिकट ही निसरडी. वाट बिकट निसरडी दिसना वाडी. दिसना वाडी. इकडे
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा पुणा सुटावी ती कोडी पुणा सुटावी ती कोडी घायला आली बायानी बैला घायला आली बायानी बैल जवा मोडली ती स्त्रीद भगाडी जवा मोडली ती स्त्रीद भगाडी जवा मोडली ती स्त्रीद भगाडी अहो पैका झाला खोटा न पाऊस आला मोठा अग ग ग ग घसरी पाय अग ऐक गचकी फोडी थोबाड वरंगळी भिजवी बाया माणसं बोचकीन घागरी खिळखिळी हाड डोई टेंगुळ अवघड जागच दुखन करी बेजारी अगं आई 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 मेले 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 राड्यानं माखलीत वांड ठरना दिसतोय त्यो नरकी नारी स्वारी निघाली हटकून हो भारी स्वारी निघाली ऐका कारभारी मनी सुपारी दीड हजारी स्वारी निघाली भोकर वाडी स्वारी निघाली हटकून हो भारी स्वारी निघाली ऐका कारभारी प्रीती 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 ए त्या कोपऱ्यातून नीट झाड रे. ए तिथे नामा नीट लावा रे. ए भाडखाऊ काय झाडतोय का गुदगुल्या करतोय का नाही? तोंड बघ कसं झालंय तुझा. हा तू तर मोठी झिनाता माणसारखीच दिसतेस. ओय कोण पाहिजे? ओय कुठं? इनामदाराकडे चालू आहे ना बघा. ओय त्यासनी म्हणाव अंबुजांची बारी आलेली आहे. अंबुजन कुठे? अरे रे काय रे बुसनाड्या डोळे फाडून फाडून बघतो. जा सांगितलेलं काम कर. अंबुजन आलोच. ओ मालक ओ मालक ओ मालक ओ अंबुजांची बारी आली बाहेर. अंबुजान होय कसं काय? आता मला काय माहित तुम्हीच बोलवलं असणार पाचवीच्या पूजेला. ए काय याडबीड लागलाय काय रे तुला? वा या वेळची तयारी तर जोरात दिसते. आहे का कोणी? चला आता. अंबुजान अंबुजान काय बरोबर वेळी आली आहेस तू. वर्गात आलाय मला पाचवी पूजतोय आज. ए जरा लाडू आण रे. हा जरा चहा पाणी पण आण रे. बसा बसा मंडळी बसा. हा बस का. तात्या तिकडं तिकडं. हा बसा बसा निवांत बसा. काय पार तालुक्याच्या गावात ना आलात वाटतं. कसा झाला प्रवास? अहो तात्या या परवासाचं काही विचारू नका. जीव गेला की परवासात आमचा. काय कसला तो परवास. इथं डोसकी फुटली आणि कंबरडी मोडली. इथं
जिवंत पोचतो की नाही असं झालं आम्हाला. अहो पाऊस कवाचा लागला होता. घ्या घ्या चहा घ्या. घ्या घ्या मंडळी घ्या. अंबुजान आता आली आहेस तर नाच गाण्याची बैठक झाली पाहिजे बरं का, सांगून ठेवतो. आता ह्यातनं जगले वाचले तर नाच गाणं. का ग काय झालं? लय पोटात दुखतंय माझ्या. अगं बाई, पोटात कशा पायी दुखतंय? तरी मी म्हणत होते त्या वड्याचं पाणी पिऊ नका म्हणून. तर ती कुठं प्यायली? पाणी म्हणून नाही, तुझ्या भजीमुळे झालंय ते. कुठली भजी? तुझ्या पिशवीतली भवाने. ती लाल पिशवीतली वय? आव त्या मागच्या जत्रेतली होती ती फेकायची होती. मग का नाही फेकली? अगं बाई, आता मला काय ठावी खाईल म्हणून. अगं ए, भाजी नाही खाल्ली मी. बघितलं, भजीमुळे नाही झालं माझ्या. आली मोठी. बाई ग, उगी 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 उगी. तात्या, ओवा आहे का घरी? काय वे आहे का? अक्का, ओ अक्का, ववा आहे का ववा? ववाळायचं नाही अक्का, ववा आहे का ववा? काय ववायचं आहे? अक्का, पोट दुखतंय. हा. तिचं? हा. इथं कशाला बसविली? चला आत घेऊ. हा चला. उठव. चला. कमळे, एक तरी हात दे की. अगं आज काय नाही तर चांगली पानं तर द्यायची. हिला हिला म्हणा, ही ना वाटले पत्ते. हे सटवे, तू खेळ. खेळते की भीती आहे का? टवळे, माझी पण कशाला बघतीस ग? तुझी बघ. हा आजची बारी पण काही लागत नाही. वय ना, कसला तू परवास. आता मला तर वाटतंय माझं पण पोट दुखायला लागलंय. अरे देवा, लय पोटात दुखतंय. अरे देवा, वाचीव. तात्या बघता का जरा तिला?
कसं आहे आता आई ग अंबुजान परवासात होता असं कधी कधी कुठून इकडे आले असं झालंय मला. असं नको म्हणू अंबुजान, रातच्या पर्यंत बरं वाटल तुला. रातच्या पर्यंत नाही व्हायचं इनामदार. पोटुशी आहे मी. पोटुशी? कधी नव्हते 7 वर्षांनी पोटुशी राहिले आणि हा प्रसंग आला. त्यो निरोप हिला गेला की काय? महाद्या, ए महाद्या भरल्या मिळाला की काय?